श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर उद्या आहे दुसरा श्रावण सोमवार। तर आता पहिला श्रावण सोमवार झाला आहे, तर आता दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे तीळ। तर मग आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही। घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही। सतत काय ना काय घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होतात किंवा घरामध्ये सतत दवाखाना वगैरे असेल त्यावेळेस पण पैसा खूप खर्च होतो। घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही, तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी म्हणून श्रावणी हा जो दुसरा सोमवार आहे, तर ह्या दुसऱ्या सोमवारच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील। आपली कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल। म्हणून मग आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। आता हा उपाय मग संध्याकाळी करायचा आहे आपल्याला। तर संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये उपाय करायचा आहे, कारण की ही जी वेळ आहे माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय घरामध्ये करायचा आहे, तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, घरामध्ये पैसा टिकून राहावा म्हणून मग हा आपल्याला उपाय करायचा आहे। आता घरामध्ये बऱ्याच वेळा भरपूर पैसा येतो पण घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा बऱ्याच जणांना अशा अडचणी येतात की घरामध्ये पैसा येत नाही। मग हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात। म्हणून मग आपल्याला हा उपाय संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे। तर मग हा जो उपाय आहे कसा करायचा आहे, त्यासाठी मग आपल्याला दिव्याखाली काय ठेवायचं आहे, तर हा उपाय कोण कोण करू शकतं तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ही माहिती संपूर्णपणे समजेल। आता घरामध्ये आपल्या भरपूर पैसा येतो पण घरात पैसा टिकून राहत नाही, तर हा उपाय केल्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येतो। तर मग देवघरासमोरच हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्यासाठी आपल्याला अगोदरच भगवान भोलेनाथाची जी पूजा आहे आपण जे सोमवारची करत असतो तर ती पूजा करायची आहे। ती पूजा करून झाल्यानंतर आता ही पूजा आपण सकाळीच करत असतो, आता संध्याकाळी पण काही पूजा वगैरे असतात, तर मग जवळपास जर मंदिर असेल भगवान भोलेनाथाचे तर तुम्ही मंदिरात जायचं आहे। मंदिरात जात असताना एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, कारण की हा जो दुसरा सोमवार आहे तर या सोमवारची शिवामूठ आहे तीळ, म्हणून मग त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि मग पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। तर हे पाणी घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू पण घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे। जात असताना धोत्र्याचं फळ न्यायचं आहे किंवा फूल, तुम्हाला जे शक्य होत असेल ते न्यायचं आहे। बेलपत्र जे की भगवान भोलेनाथाला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि भगवान भोलेनाथाची कोणतीही पूजा पूर्ण होत नाही त्यामध्ये जर बेलपत्र नसेल तर आपल्याला मग ह्या सगळ्या पूजा वगैरे करून घ्यायचा आहे। घरी पण तुम्हाला ज्या पद्धतीने जमत असेल तर ती पूजा करायची आहे। शिवलीला हा जो ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथामधील आपल्याला आता बऱ्याच जणांनी पारायण वगैरे चालू केलं असेल, ज्यांनी कोणीच पारायण वगैरे काहीच सेवा केल्या नसतील त्यांनी मग काय करायचं आहे, हा जो ह्या ग्रंथामधील 11वा अध्याय पठण करायचा आहे, त्याला आपण रुद्राध्याय असेही म्हणत असतो। तर हा अध्याय तुम्ही मग दररोज जरी पठण केलात तरीही चालेल किंवा मग तुम्ही हा अध्याय प्रत्येक सोमवारी केलात तरीही चालेल, कारण की कोणतीही सेवा करा, फक्त तुम्ही किती मनोभावे सेवा करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं। तर मग आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे 6 ते 9 या वेळेत। त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता आपण दररोजच देवघरात दिवा प्रज्वलित करत असतो, तर हा देवघरातला दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुळशी मातेजवळ पण आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा तुळशी मातेजवळ आपल्याला तुपाचा लावायचा आहे, कारण की माता लक्ष्मी म्हणजेच की तुळस जी आहे तर एक दुसरं माता लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आपल्याला तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता इतर दिवशी तुम्ही तुळशी मातेची सेवा केलात किंवा नाही केलात तरीही चालणार नाही, म्हणजेच की दररोज जलार्पण करायचं आहे। जरी तुम्ही दररोज दिवा लावत नसाल तरी हरकत नाही, पण सोमवार आहे म्हणून सोमवारच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण की तुळस जी आहे माता लक्ष्मीचं रूप मानले जातात, म्हणून मग तुळशीला आपण सोमवारच्या दिवशी तरी आवर्जून दिवा लावायचा आहे। तुळशी मातेला दिवा लावून तुळशी मातेची पूजा करायची आहे। तर आता आपल्याला हा जो दिवा लावायचा आहे, दिव्याखाली वस्तू ठेवायची आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, एक चांगला आपल्याला दिवा घ्यायचा आहे, असा खराब वगैरे दिवा न घेता चांगल्याच वस्तू घ्यायच्या आहेत। आता हा दिवा तुम्ही मग कोणताही घेऊ शकता, पंती घेऊ शकता किंवा मग तुम्ही घरामध्ये इतर जे दिवे असतात तर त्यापैकी एखादा दिवा घेऊ शकता, पण दिवा घेत असताना तुम्ही फक्त खराब न घेता, काळा वगैरे घाण झालेला वगैरे न घेता
चांगला स्वच्छ करून मग आपल्याला तो दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये गाईचे तूप आपल्याला टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे गाईचे तूप नसेल तर तुम्ही त्यामध्ये साधं तेल किंवा मोहरीचे किंवा तिळाचे तेल घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. नंतर मग काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू एकत्र करायचं आहे आणि त्या प्लेटामध्ये आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला जो आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तर त्या प्लेटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पांढरे तीळ आपल्याला टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे पांढरे तीळ नसेल तर तुम्ही मग काय कराल की काळे तीळ टाकाल. तर असं करायचं नाही, कारण की पांढरेच तीळ आपल्याला टाकायचं आहे, काळे तीळ टाकू नका. कारण की पांढरे तीळ माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी टाकले जातात आणि काळे तीळ जे आहेत तर आपल्याला पितरांसाठी टाकले जातात. मग आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी, घरामध्ये माता लक्ष्मी यावी म्हणून मग हा उपाय करणार आहोत. म्हणून पांढरे तीळच आपल्याला दिव्याखाली टाकायचे आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणून जे तीळ आहे तर ते तीळ आपल्याला स्वास्तिकवरती टाकायचे आहे आणि दिवा आपल्याला त्या तिळावरती ठेवायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावायची आहे, दिव्याची पूजा करायची आहे, धूप फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची पूजा करून झाल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे. कारण घरातील विवाह जुळून येत नसतील, विवाहामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर मग दिव्यामध्ये पांढरे तीळ, त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, दिव्यामध्ये एक विलायची टाकायची आहे आणि फुल असलेले लवंग टाकायचं आहे. लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपल्याला ह्या वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा जो दिवा आपण प्रज्वलित करत आहोत तर हा दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतेच देवघरामध्ये. आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर भगवान भोलेनाथाचा फोटो असेल तर तुम्ही भगवान भोलेनाथाच्या फोटो पुढं पण हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि तिथे हा दिवा लावल्यानंतर काय करायचं आहे, 108 वेळा महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आता घरात म्हटल्यामुळे घरातील वाईट शक्ती, घरातील नकारात्मकता, अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. हा मंत्र म्हटल्यामुळे काय होते की साक्षात महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात. आता हा जो मंत्र आहे तर हा मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य नाही झालं तर त्यावेळेस तुम्ही मग श्रवण केले तरीही चालेल. आता श्रवण करण्यासाठी मग तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता, म्हणजेच की महामृत्युंजय मंत्र म्हणून. आणि हा मंत्र मग तुम्ही मोबाईलवरती लावून दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा सांगून प्रार्थना करून मग हा मंत्र आपल्याला 108 वेळा ऐकायचा आहे. आणि या दिव्याखालील मग जे आपण ह्या वस्तू टाकल्या आहेत तर त्या वस्तू काय करायच्या, मग ह्या रात्रभर तशाच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे, आपण जे दिव्याखाली तीळ ठेवले आहे तर ते तीळ तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा मग एखाद्या गाईला पण तुम्ही खाऊ घालू शकता. आणि दिव्यामध्ये आपण जे लवंग विलायची जे पण काही टाकलं आहे तर ते मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि जो दिवा आहे तर तो दिवा मग घरामध्ये स्वच्छ करायचा आहे आणि घरामध्ये तुम्ही हा दिवा वापरू शकता. तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते आणि आपली कोणतीही कठीण इच्छा भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतात. म्हणून हा दुसरा श्रावणी सोमवार आहे तर हा उपाय आवर्जून करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.